आज अगदी योग्य प्रमाणासह गरम मसाला घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत. हा मसाला जर तुम्ही कुठल्याही व्हेज, नॉन-व्हेज पदार्थामध्ये घातला तर चव अप्रतिम लागेल. तर एकदा हा मसाला तुम्ही घरी बनवून बघा. बाहेरच्या मसाल्यामध्ये काय असतं, तेवढी चव नसते आणि हा मसाला तुम्ही बनवून तुम्ही अगदी स्टोअर करून ठेवू शकता. वर्षभर जरी स्टोअर करून ठेवला तरी अजिबात खराब होत नाही. काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आणि जेवढा तुम्हाला लागेल तेवढा घेऊन आपण जेवण बनवू शकतो. चवीला एकदम अप्रतिम लागेल. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. बाहेरून आणणं विसरून जाल एवढा चवीचा हा गरम मसाला तुम्ही घरी बनवू शकता. तर योग्य प्रमाणाचं मी तुम्हाला इथे पुढे सांगणार आहे कसं बनवायचं. तर आपल्याला प्रमाण घेण्यासाठी एखादी अशी वाटी किंवा मग मेजरिंग कप असेल तो घेऊ शकता. तर मी मेजरिंग कपने सर्व साहित्य घेणार आहे. त्यानंतर एखादा असा जो आपण कांदे पोहे खाण्यासाठी चमचा घेतो त्यानेच आपण हे सर्व साहित्य जे मोजून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला दोन्ही वाटींचं प्रमाण दाखवते. सेमच आहे. तर इथे बघा मी 1 कप हे बडीशेप घेतलेले आहे. ते या वाटीने जरी मोजून घेतले तरी तेवढेच 1 कपच होतात. तर मग मी हा जो आपला मेजरिंग कप आहे त्याने सर्व साहित्य तुम्हाला घेऊन दाखवणार आहे. तर आता आधी काय करायचं, आपल्याला एखादा पॅन घ्यायचा आहे, तो गॅसवर ठेवायचा. 1 कप आपण बडीशेप घेतलेली आहे. बडीशेप जी आहे थंड गुणाची असते, त्यामुळे बडीशेप आपल्या गरम मसाल्याचा बेस आहे. तर त्यामुळे मी 1 कप इथे बडीशेप घेतलेले आहे. सोबतच आता आपण घेणार आहोत 1 कप धणे. धणे ही त्यांचा गुण आहे तो थंड आहे. त्यामुळे आपला गरम मसाल्याचा जो बेस आहे ते या 2 साहित्यांवरती आहे. कारण यामध्ये आपण जे पुढे साहित्य घालणार ते खूप गरम आहे, तिखट आहे. त्याला बॅलन्स करण्यासाठी आपण इथे धणे आणि बडीशेप घेतले. त्यानंतर इथे 4 चमचे मी काळी मिरी घालते आहे. काळी मिरीचा तिखटपणा आपल्या गरम मसाल्यामध्ये छान येतो. तर ह्या बघा या चमच्याने मधून मी इथे 4 चमचे काळी मिरी घेतलेली आहे. यानंतर आपण घेणार आहोत लवंग खूप तिखट असते आणि खूप गरमही असते, त्यामुळे फक्त 2 चमचे घ्यायचे आपल्याला. आता पुढे जे आहे आपण घेणार आहोत शहाजिरं. शहाजिराला खूप छान चव असते आणि सुगंधही खूप छान असतो. गरम मसाल्यामध्ये मस्त सुगंध येतो. त्यामुळे इथे 2 चमचे मी शहाजिरं घेतलेलं आहे आणि सोबतच आता आपण 1 चमचा घेणार आहोत साधं जिरं, जे रोजच्या जेवणामध्ये वापरतो आपण. त्या मसाल्यामध्ये सुगंध तर येतो आणि चवही खूप छान येतं, तर हे जरूर घालायचं आहे आपल्याला. सोबतच आता काळी वेलची. काळी वेलचीला आपण कसं विसरणार. काळी वेलचीचा सुगंध खूप छान आहे, चवीला पण अप्रतिम आहे. तर काळी वेलची व्हेज नॉनव्हेज जेवणामध्ये अवश्य घालावी. त्यानंतर आता आपण घेणार आहोत हिरवी वेलची. हिरव्या वेलचीमुळे वेलचीचा जो गुणधर्म आहे थंड आहे, तो घातलाच पाहिजे. नंतर इथे मी 6 स्टार फूल घेतलेले आहेत. चक्री फूल ज्याला म्हणतात, चक्री फुलाने घालणं खूप गरजेचं आहे. तर जे मी एवढं साहित्य सांगते तेवढ्याच प्रमाणात तुम्ही घ्या. त्यानंतर इथे आलं दालचिनी. तर दालचिनी ही आपण 4 तुकडे घेतलेले आहेत. आता याचे बारीक तुकडे मी करून घालते, म्हणजे आपल्याला मिक्सरमध्ये वाटायला बरं पडेल. तर मी छोटे छोटे तुकडे याचे करून घेते आहे. आता यामध्ये आपण घालतोय खसखस. तर खसखस ही आपल्या गरम मसाला खूप छान टेस्ट देते, कारण थंडावाही येतो आपल्या गरम मसाल्यात. त्यामुळे गरमीच्या दिवसामध्ये खसखस जरूर वापरावी. तर इथे मी 2 चमचे भरून खसखस घेते आहे. त्यानंतर आता आपण इथे घेणार आहोत जावित्री. जावित्री मी इथे 3च घेतलेले आहेत, 3च पाकळ्या घेतलेल्या आहेत, कारण हे खूप गरम असतं आणि यामध्ये आपण शहाजिरंही घातलेलं आहे. तर जावित्री जास्त घातलं तर शहाजिऱ्याचा सुगंध येणार नाही, कमी होईल. त्यामुळे कमीच घालायचं आहे. त्यानंतर एक जायफळ मी घेतलेलं आहे. जायफळचे तुकडे करून घालायचं आहे. मस्त सुगंध येतो आपल्या जेवणाला. तर आता हे साहित्य आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे. तर मी पॅन ठेवलं आहे गॅसवरती आणि आधी आपण ह्या साहित्यांना थोडं हलकंसं भाजून घ्यायचं आहे. भाजून घ्यायचं म्हणजे कसं, की एकदम त्याचा कलर चेंज नाही करायचा आहे. फक्त हलकंसं हे गरम झालं ना इतपतच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. याच्यामध्ये जे नॅचरल ऑइल असतं ना ते गेलं नाही पाहिजे, तसंच टिकून राहिलं पाहिजे. म्हणून आपण हलकंसं भाजून घ्यायचं आहे. तर कितपत भाजायचा हा मसाला तेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर एकदम सतत मिक्स करत आधी आपण यामध्ये हे गरम मसाले भाजून घेणार आहोत. अजून यामध्ये आपल्याला काही साहित्य ॲड करायचे ते पण नंतर. तर बघा थोडंसं गरम मसालाचा हातावर घेऊन बघायचा आहे. तर थोडंसं अजून आपल्याला हा भाजला पाहिजे, हाताला थोडंसं गरम लागला पाहिजे, इतपतच भाजायचं आहे. तर अजून एक 2-3 सेकंद आपण याला भाजून घेणार आहोत, जास्त नाही भाजायचं आहे. तर थोड्या वेळाने परत आपण चेक करूया.
बघा हातावरती असं घेतलं ना की थोडासा हाताला गरम लागतो, इतपतच भाजायचा आहे. तर आता हा गरम मसाला आपण एखाद्या दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. या पद्धतीने तुम्ही जर गरम मसाला बनवलात ना, त्याचा फ्लेवर जो आहे जेवणामध्ये अप्रतिम लागतो. तर नक्की बनवून बघा. त्याला पूर्णपणे थंड करून घेऊया. तोपर्यंत आपण काय करायचं, आपल्याला जे बाकी साहित्य घालायचं आहे ते घालूया. तर इथे मी बघा लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, 8 घेतलेल्या आहेत. सोबतच ना 10 ते 12 तेजपत्ता घ्यायचा आहे. तर आता तेजपत्ता आणि गरम मसाला पटकन भाजतो, त्यामुळे आपण ह्याला नंतर भाजणार आहोत. तर याचे आपण आता तेजपत्त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे. लाल मिरची पावडर नक्की घाला. यामुळे काय होतं, आपल्या जे गरम मसाला तिखटपणा तर येतोच, पण सोबतच कलरही खूप छान येतो. तिथे मी बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे जे मिरच्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घेऊ शकता. तर आता हे दालचिनीचेही मी छोटे तुकडे, तेजपत्त्याचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. आता आपण गॅसवरती याला भाजून घेऊया. तर हेही भाजताना थोडंसं लक्ष द्यायचं आहे, कारण लाल मिरची जी आहे थोडीशी अशी कुरकुरीत झाली पाहिजे, इतपतच भाजायची आपल्याला. तेजपत्ता तर पटकन भाजला जातो, थोडासा वेळ लागतो तो लाल मिरचीला. आता हे मस्त असं आपण थोडंसं हलकंसं वरती कलर येईपर्यंत भाजून घेणार आहोत. म्हणून आपण याला वेगळं भाजलेलं आहे, कारण बाकीचे जे मसाले आहेत ते हलकेसे भाजावे लागतात. आणि हे गरम लाल मिरची आणि तेजपत्ता थोडंसं बघा, आता हलका हलकासा कलर येत चाललेला आहे, हलकासा धूर पण येतो, इतपतच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. तर आता गॅस करूया बंद आणि याच पॅनमध्ये आपण जे इतर मसाले ठेवले होते काढून ते घालून घेऊया आणि मिक्स करून आपण याला पूर्णपणे थंड करून घेऊया. म्हणजे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक वाटायला बरं पडेल. पूर्ण थंड करूनच घ्यायचं आहे. गरम असताना ना अजिबात वाटायचं नाही, नाहीतर काय होतं, याला असं गरम वाटलं तर पाणी सुटतं असं, आणि मग आपला मसाला खराब होऊ शकतो. तर आता हा मसाला आपला बघा मस्त असा थंड झालेला आहे. अगदी फॅन खाली वगैरे ठेवायची काही गरज नाही, असंच घ्या ठेवा. 2-3 मिनटामध्ये लगेच हा मसाला थंड होतो. तर आपला मसाला पूर्णपणे थंड झालेला आहे. तर याला एखाद्या मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये काढून घेऊया आपण. आणि अगदी एकदम पावडर अशी होणार नाही, थोडंसं असं दरदरी ठेवायचा. त्यामुळे काय होतं, आपल्या जेवणाला मस्त टेस्ट येते. आणि हे मिक्सरला लावायचं म्हणजे कसं, की थोडा वेळ थांबायचं, थोडा वेळ चालू ठेवायचं. म्हणजे पल्स मोडवरती आपण हा मिक्सरवरती बारीक करून घ्यायचा आहे. एकदम सतत मिक्सर चालू ठेवून याला बारीक करायचं नाही, हे लक्षात ठेवा. या टिप ज्या मी सांगते ना, त्या फॉलो करून तुम्ही गरम मसाला बनवलात ना, तर एकदम मस्त चविष्ट असा गरम मसाला होईल तुमचा. तर बघा अगदी मिक्सर चालू बंद करून करून असं थोडंसं असं एकदम पण पावडरसारखं नाही केलं आहे, थोडंसं हलकासं मध्ये-मध्ये तुम्हाला दिसत असेल बारीक बारीक दाणे, असा आपल्याला हा गरम मसाला वाटून घ्यायचा आहे. कलर बघा किती छान आलेला आहे, अप्रतिम कलर आलेला आहे. हा गरम मसाला तुम्ही एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून म्हणजे स्टोरही करून ठेवू शकता. अजिबात खराब होणार नाही, कारण आपण हे जे मसाले यामध्ये वापरलेले आहेत ते थोडेसे गरम करून घेतलेले आहेत. तर साधारण अर्धा किलोचा हा आपला गरम मसाला तयार झालेला आहे. तर कसा वाटली गरम मसाल्याची रेसिपी मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये घातला तर भाजीची चव अप्रतिमच लागेल. अगदी मी हा गरम मसाला बनवताना अख्ख्या घरामध्ये एवढा सुगंध पसरला होता ना, की असा गरम मसाल्याचा सुगंध जेवणामध्ये आला ना, जेवण दुप्पट चवीने छान लागेल. तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि जर रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक्स, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल.